हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहे उपवासाची बटाट्याची भाजी. एकदम झटपट होणारी, चविष्ट अशी. तेच किंवा साबुदाणा वगैरे खाऊन कंटाळा येतो, तर ही झटपट होणारी. चला बघूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य. एकदम कमी साहित्यात चविष्ट अशी ही बटाट्याची उपवासाची भाजी होते. हिरवी मिरची घेतली, शेंगदाण्याचं असं भरडसारखं वाटून घेतले आणि बटाटे घेतले आणि जिरे. आता आपण तेल टाकत ठेवले. आता आपण मिरची टाकू, हिरव्या मिरच्या. आता मिरच्या चांगल्या तळल्या गेल्या की आपण बटाटे टाकूया. ते पादतपणे आणि तिखटपणा कमी होतो. तेलात छान परतून घेऊया आता आपण मिरच्या. आता आपण बटाटे टाकून घेऊया. आपण आता तेलात खरपूस होऊन परतून घेतो. आपण चवीनुसार मीठ टाकूया. आता याचं आपण शेंगदाण्याचं कूट पण टाकणार आहे. आणि छान खरपूस होईस तर आपण परतून घेऊ त्याला. पण जाडसर शेंगदाण्याचं कूट करून घेतला होता. कूटने जरा जाडसरच करायचं, तो टाकूया. आणि आता पण ही लहान मुलांना पण फार आवडते ही उपवासाची बटाट्याची भाजी. झटपट होणारी, एकदम छान चविष्ट अशी लागते. आता छान आपण त्याला परतून घेऊया 2 मिनिटं. जसं खरपूस असं झाले बटाटे. आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया. बटाट्याची उपवासाची भाजी रेडी आहे. झटपट होणारी आणि एकदम चविष्ट लागते. तुम्हाला जर वेळ नसेल आणि झटपट करून काहीतरी बटाटे करून घेतले की झटपट तयार होणारी ही भाजी. कमी साहित्यात पण चविष्ट अशी लागणारी भाजी. आता नवरात्र सुरू होतात, तर तुम्ही अशी झटपट होणारी उपवासाची बटाट्याची भाजी नक्कीच करू शकता. वेळ नसेल त्यांना, त्यांनी झटपट ही भाजी होणारी असेल नक्की करून बघा. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा. आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू, धन्यवाद.